ओके, तर आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी थोडा स्पेशल आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओमध्ये मी थोड्या गोष्टी कव्हर करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, कारण तुम्ही सपोर्ट केला म्हणून हे पॉसिबल झालं. आणि माझ्या चॅनलवर आता 0 to 700 म्हणजे मी 700 सबस्क्रायबर आता कंप्लीट केले, म्हणून हा माझ्यासाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे. तर तुम्ही आतापर्यंत माझे ब्लॉग बघत आहात, मी आतापर्यंत माझ्या चॅनलवर ब्लॉग अपलोड केलेला आहे. तर चॅनलवर आत्ता कोण नवीन असेल तर प्लीज जाऊन बघा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पण बघा. हे माझ्यासाठी खूप आहे, म्हणजे मी कसं काही नसताना चॅनल चालू केलेलं. मी पण तुमच्यासारखेच यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो. मी पण 2 ब्लॉगरना जास्त फॉलो करत होतो, कारण मला त्यांचे ब्लॉग आवडत होते. पहिला म्हणजे मुंबईकर देखील आणि दुसरा म्हणजे FSK. तर मला पण असं वाटत होतं की माझं पण एक चॅनल असावं आणि मी त्याच्यावर माझे स्वतःचे ट्रॅव्हलिंग व्हिडिओज आणि मोटो ब्लॉग मी टाकावं, म्हणून मी माझं स्वतःचं चॅनल चालू केलेलं. पण आतापर्यंतचे जे मी व्हिडिओ बनवत होतो ते मोबाईलने शूट करत होतो, आणि मोबाईलनं मोटो ब्लॉगिंग करणं तेवढं पॉसिबल नाही आहे. कारण मोटो ब्लॉगिंग मध्ये आपण कसं हेल्मेट घालून त्याला पुढं कॅमेरा लावतो आणि मग मोटो ब्लॉग करतो ना, पण मोटो ब्लॉगिंग मध्ये मोबाईलनं शूट करणे पॉसिबल नव्हतं, म्हणून मी स्वतःला अपग्रेड करायचं ठरवलं. आणि म्हणून मी त्यासाठी हा GoPro Hero 12 हा कॅमेरा मी परचेस केला. तर इथं सीन असं आहे की या व्हिडिओची सुरुवात इथून होत नाही आहे, तर या व्हिडिओची सुरुवात होते इथून. हाय गाईज, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे आता 7 वाजलेलं आणि मी मुंबई चाललोय. संमेलन टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की हा ब्लॉग कशाने केलाय. तर युट्यूबला माझे 790 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि 700 स्पेशलसाठी मी GoPro घ्यायला चाललोय, त्यासाठी हा ब्लॉग करत आहे. तर मी आता विमाननगरमध्ये आलेलो आहे सकाळी, आणि इथनं मी आता पुणे स्टेशनला चाललोय. तर पुढे जातो, कारण ट्रेन आता 8 वाजता आहे आणि मला ट्रेन कॅच करायचं आहे. तर मी पुढे जातो आणि तुम्हाला तिथे गेल्यावर बोलतो मी GoPro कुठून घेणार आहे, कितीला घेणार आहे, हे सगळं मी मला पुढे सांगतो. तर पुणे स्टेशनच्या समोरच हे पार्किंग आहे, जिथं मी आता गाडी पार्क केली आणि चाललोय आता ट्रेनकडे. अचानक चाललोय, सकाळी प्लॅन ठरलाय, म्हणजे काल रात्री प्लॅन फायनल झालेला घ्यायचा तुम्ही, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन पण नाही आहे आमच्याकडे. आता जी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने जाणार आहे. तर पहिला जाऊन बघतो ट्रेन किती वाजता आहे. 7:50 ची ट्रेन आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 वर 2 तिकीट काढले आम्ही. तर इथं सीन असा होता की आम्ही जस्ट प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो आणि ट्रेन स्टार्ट झाली, त्यामुळे मला ट्रेनच्या आत बसताना किंवा ट्रेनमध्ये गेल्यावर मला शूट करता नाही आलं, आणि गर्दी पण एवढी होती त्यामुळे मी कॅमेरा बाहेर काढून ब्लॉगच नाही केला. जस्ट CST वर आता मी येऊन पोचले आणि इथनं बाहेर पडल्यावर पहिला मी काहीतरी नाश्ता करणार आहे, कारण मी सकाळपासून बाहेर पडले अजून मी काही खाल्लेलं नाही आहे. आणि इथून बोरा बाजार फक्त 1 किलोमीटर आहे. मी मॅपवर मागाशीच चेक केलेलं. तर जिथं ॲक्च्युलीमध्ये बोरा बाजारमध्ये आपलं लोकेशन कुठं आहे
ते मी मॅप लावून जाणार आता. एवढा मोठा फॅन आहे. एवढा मोठा फॅन आहे CST स्टेशनवर आणि मी पहिल्यांदाच आलो आज CSTला. इथून पुढून एक्झिट आहे आणि एवढं गरम व्हायला मुंबईत आल्या त्यात पहिलाच उन्हाळा आहे, त्यात मुंबई म्हणल्यावर अजून जरा गरम होते. इथं आल्यावर लगेच जाणवते टेम्परेचर, म्हणजे फील होते टेम्परेचर असं. आणि तिथून पण एक्झिट आहे मुंबईमध्ये स्टेशनची आणि ही जी आहे ती मेन बिल्डिंग आहे. तर बोरा बाजारमध्ये जाण्यासाठी इथं स्टेशन आहे. स्टेशनमधनं बाहेर आल्या पुढं हा चौक लागते आणि या चौकातनं हा जो स्ट्रेट बोळ गेला आहे इकडनं इकडनं आत बोरा बाजारचा रोड आहे हा. आणि मला पण आता इकडेच जायचं. CST मधनं बाहेर आल्याला भूक लागलेली आणि टायमिंग पण झालेला 11 वाजलेली. मग नाश्ता करण्याच्या ऐवजी चिकन चिकन आणि पराठा मागवला. त्याला एवढं झालं की मी डायरेक्ट जाणार आहे जिथं मला जायचा बँगलोर मध्ये. तिथलं फक्त 450 मीटरचं अंतर राहिले तिथे जायला. मग इथून खाऊन बाहेर पडणार आहे मी. एवढं छोटंसं हॉटेल होतं पण जेवण एकदम टेस्टी होतं. तर हे ते दुकान आहे सेकंड फ्लोअर वरती जिथून मी गोप्रो घेणार आहे. तिथे सगळं भेटते, कॅमेरा वगैरे जे पण वस्तू आहे ते. तर फायनली मी गोप्रो घेतलेला आहे नाशिक भाई यांच्या इथून. B&M शॉपचं नाव आहे. त्यांनी मला एकदम बेस्ट प्राइस मध्ये बसवून दिलेला आहे. हे त्यांचं सेकंड फ्लोअरला शॉप आहे. तर इथं सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्हाला भेटून जातील आणि तुम्हाला कधी पण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कॅमेरामध्ये काही घ्यायचं तर तुम्ही इथं येऊ शकता. तर सकाळपासून मी थोडं नर्वस होतो कारण मला गोप्रो घ्यायचा होता. मला कसा भेटेल काय भेटेल याचं लागलेलं. त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉग करत नव्हतो. पण आता मला माझं जे काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे मी आता थोडं फ्री पण झालेलं आहे. तर इथूनच आता गेटवे ऑफ इंडिया पण इथूनच जवळ आहे आणि मरीन ड्राईव्ह पण इथंच आहे. तर आता मी ते बघायला जाणार आहे कारण आता मला काही काम नाही आहे. 5 वाजता डायरेक्ट ट्रेन आहे. इथं तासाभर मध्ये आल्यालाच मी गोप्रो माझा फायनल करून झालेला आणि मी आता उघडून फिरत आहे. तर गेटवे ऑफ इंडियावर माझा बघून झालाय. बॅक साईडला गेटवे ऑफ इंडिया आणि ऊन एवढा आहे इथं. सावली थोडी पण नाही आहेत. आजूबाजूला तर सावलीसाठी काय पण नाही. आणि बरोबर गेटवे ऑफ इंडियाच्या पुढे बोटिंग आहे. त्याचं तिकीट इथं काढायला लागतंय आणि ही बोट आहे. ही बोट तुम्हाला आतनं पूर्ण असं फिरवून आणत्या. पण आता तेवढा माझ्या टाइम नाही आहे त्यामुळे मी बोट
बोटमध्ये तर आता काय जाणार नाही आहे. तर गेट ऑफ माझा इंडिया बघून झाला आहे आणि मी आता इथनं बाहेर पडलो आहे. खूप ऊन आहे इथं, सावलीसाठी दुसरं काय पण नाही आहे, त्यामुळे जास्त वेळ मला बघता आलं नाही ते, पण जेवढा वेळ होता तेवढा मी बघितला आहे. आणि असं तसं 3 वाजले, 4:30ला ट्रेन आहे, त्यामुळे मी आता इथनं बाहेर पडलो. तर फायनली ट्रेन भेटली आणि तिकीट काढून आम्ही बसलो आहे आणि आता ट्रेन निघणार आहे. पुण्याला मी 7:30-8पर्यंत पोहोचेल. तर मी आता डायरेक्ट मला घरी गेल्यावर भेटतो, कारण एवढा हेक्टिक दिवस गेला आहे माझा. पूर्ण दिवस मी सकाळी 6 वाजल्यापासून बाहेर आहे, घरात अजून बाहेर आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला घरात गेल्यावर पूर्ण एक्सप्लेन करतो. तर त्या दिवशी मुंबईमधून यायला मला रात्री लेट झाला, त्यामुळे मी रात्री जास्त ब्लॉग करू शकलो नाही. आणि मी मुंबईमधून हा कॅमेरा परचेस केला, गोप्रो हिरो 12. आतापर्यंत सगळ्यात लेटेस्ट मॉडेल आहे गोप्रो मधलं. याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती जास्त येणार नाही, कारण माझं काही टेक चॅनल नाही आहे. त्यामुळं ही फक्त केस आहे. ह्याच्यामधलं आतलं जे मेन प्रोडक्ट आहे ते असं आहे. गोप्रो हा एवढा छोटासा कॅमेरा असतो. इथं स्टार्टचं बटन आहे, हे जर मी स्टार्ट केलं हा, तर इथं स्क्रीन येत्या, म्हणजे आपण असं सेल्फी ब्लॉग जरी करायला गेलो तरी आपण काही ब्लॉग करलो इथं आपल्याला दिसते हा कॅमेरा आहे. आणि याच्या बॅक साईडला एक स्क्रीन येत्या, त्यामुळं मोटो ब्लॉगिंगसाठी एकदम परफेक्ट हा कॅमेरा आहे. आणि हा कॅमेरा मला घ्यायचाच होता त्यामुळे मी हा कॅमेरा परचेस केला. तर याच्या पुढचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला टोटल थोडा एक्सप्लोर करून याच्याबद्दल थोडी माहिती देईल मी कॅमेराबद्दल. म्हणजे याच्या पुढचा जो माझा ब्लॉग असेल तो याचा रिव्ह्यूचा ब्लॉग असेल. तर या ब्लॉगचा शेवट मी इथं करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा गोप्रोचा ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू गाईज.